Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हा इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि त्याचा आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 16.1. तर आज आपण बघणार आहोत तुमचे प्रॅक्टिस सेट 16.1 मधले काही एक्झाम्पल्स की जे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये राहून गेले. सो स्टुडंट, लेट्स एन्जॉय ऑल दीज एक्झाम्पल्स विथ मी अँड इफ यू रिअली लाईक द व्हिडिओज, प्लीज subscribe the channel and share to your friends also. So student, next example, last example आहे ह्या प्रॅक्टिस सेटचं 16.1. 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये हे विचारलं जाईल. खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच विद्यार्थी रीड करतात, सोडून देतात, पण सोडण्यासारखं नाही, सोपं आहे, समजून घ्या. तुम्ही इझिली 4 मार्क्स इथे मिळवू शकतात. सो काय आहे एक्झाम्पल? आपण काय करत असतो, एक्झाम्पल रीड करत असताना आपल्याला काय मिळत असतं, गिवन मिळत असतं आणि मग त्याच्यावरून आपल्याला आन्सर काढणं सोपं जात असतं. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक. रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते आपल्याला अडवायचं आहे, जिरवायचं आहे, ते परत वापरायचं आहे. पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करायचा, रेन वॉटर हार्वेस्टिंग. टँक, एक टँक आहे. ओके, लेंथ तिची 10 मीटर आहे, ब्रीड 6 मीटर आणि डेप्थ 3 मीटर आहे. एक टँक बांधायचा आहे पावसाचं पाणी आपल्याला हे करण्यासाठी, साठवण्यासाठी. त्याची लेंथ, ब्रीड आणि हाईट दिलेली आहे. व्हॉट इज कॅपॅसिटी ऑफ दॅट टँक? आता लेंथ, ब्रीड आणि हाईट दिलेली आहे म्हणजे तो टँक कुठल्या आकाराचा आहे हे तुम्हाला समजून गेलं असं. इट्स अ क्युबाइड शेप. इट्स अ क्युबाइड शेप. लेंथ, ब्रीड, हाईट आली की समजायचं क्युबाइड शेपचा तो टँक आहे. ठीक आहे, मग त्या टँकची कॅपॅसिटी किती आहे? हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन इट होल्ड? मग त्या टँकमध्ये किती पाणी मावेल? मग साधं सोपं आहे. मग पहिले काय करावं लागणार आहे, त्याची लेंथ दिलेली आहे, ब्रीड दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे. याच्यावरून आपण ती जी टँक आहे त्या टँकचा व्हॉल्यूम काढायचा. व्हॉल्यूम काढला म्हणजे तेवढी त्या टँकची काय झाली, कॅपॅसिटी झाली आणि त्याच्यावरून आपण पुढचा आन्सर हे काढू शकतो. ठीक आहे, सो इथे आपल्याला काय दिलेलं आहे, टँक, फॉर द टँक त्याची लेंथ किती दिलेली आहे, ब्रीड किती दिलेली आणि हाईट किती दिलेली आहे. लेंथ दिलेली आहे 10 मीटर, ब्रीड आहे 6 मीटर अँड डेप्थ दिलेली. डेप्थ म्हणजे काय, लगेच इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. डेप्थ म्हणजेच हाईट तुमची इथे दिलेली आहे. मग याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ द टँक पहिले आपण फाइंड करून घेऊया. ओके, व्हॉल्यूम ऑफ दी टँक. मग व्हॉल्यूम ऑफ द टँक काढण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? फॉर्म्युला कोणता यूज करणार? लेंथ इंटू ब्रीड इंटू हाईट, बिकॉज टँक इज क्युबाइड शेप. का वापरला? टँक तुमचा क्युबाइड शेप आहे म्हणून आपण इथे हा फॉर्म्युला वापरला. सो लेंथ किती आहे 10, ब्रीड आहे 6 आणि ही आहे 3. तर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 6 3 जा 18. सो किती आलंय तुमचं व्हॉल्यूम ऑफ द टँक? इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. किती मिळालेला आहे? 180. 8 इंटू 10 किती आलं? 180 एम क्यूब, मीटर क्यूब. कारण मीटर दिलेलं आहे. क्युबिक सेंटीमीटर करू लिहू शकतात किंवा एम क्यूब लिहू शकतात कारण मीटर दिलेलं आहे. एम क्यूब, हे पण मीटर आहे, हे पण मीटर आहे आणि हे पण मीटर आहे. जर आपण हे एम 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 इथे टाकलं तर काय होणार आहे तुमचा? एम क्यूब इथे होणार आहे. मग हीच झाली, काय झाली? व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक? दिस इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक. हीच काय आहे, त्या टाकीमध्ये पाणी किती मावणार आहे? 180 एम क्यूब एवढं पाणी मावणार आहे. सो कॅपॅसिटी ऑफ द टँक, त्या टँकची कॅपॅसिटी आपल्याला मिळालेली किती? 180 एम क्यूब. ही कॅपॅसिटी आपल्याला इथे मिळालेली आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 मार्क तुमचे इथे फिक्स झाले. अजून पुढचा प्रश्न राहिला आहे, ते काय म्हणतात? हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर? लिटरमध्ये पाणी विचारलंय. आता इथे 1 एम क्यूब सगळ्यांना माहिती आहे इज इक्वल टू 1000. 1 एम क्यूब म्हणजे एकावरती 3 झिरो द्यायचे. 1 लिटर, 1 मिलीलिटर, 1 लिटर म्हणजे किती असतं? 1000 मिलीलिटर असतं. त्या पद्धतीने 1 एम क्यूब इज इक्वल टू 1000. सो आपल्याला काय करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ द टँक काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ दी टँक. व्हॉल्यूम ऑफ द टँक ऑलरेडी आलेला आहे. किती? 180 आलेला आहे. त्याला फक्त काय करणार आपण? 1000ने मल्टिप्लाय करणार. सो 180 लिहून घेतले, त्याच्यावर हे परत 3 शून्य दिले. सो किती आलं? 1,80,000 लिटर्स पाणी त्या तुमच्या टँकमध्ये बसणार आहे. पावसाचं पाणी किती बसणार आहे? 1,80,000 लिटर्स एवढं पाणी त्या टँकमध्ये तुमच्या बसणार आहे. मग हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर कॅन इट होल्ड? सो इट होल्ड्स
इट होल्ड्स, शब्दामध्ये उत्तर लिहायचं कारण वर्ड प्रॉब्लेम आहे. इट होल्ड्स 1,80,000 लिटर्स ऑफ वॉटर. किती पाणी बसणार आहे त्या टँकमध्ये? त्या टँकमध्ये तुमच्या बसणार आहे 1,80,000 लिटर पाणी हे बसणार आहे. सो अशा पद्धतीने खूप सिम्पल इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. आणि आज आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक सिलेंडर, की ह्या सिलेंडरच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आज आपल्याला इथे क्लिअर करायच्या आहे. सिलेंडर विषयी बरेच क्वेश्चन तुम्हाला 8th स्टँडर्ड, 9th, 10th, 11th, 12 सगळीकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, कर्व सरफेस एरिया हे सगळं विचारलं जात असतं. त्याच्यामुळे सिलेंडरच्या बऱ्याच विद्यार्थी काय करतात, फक्त फॉर्म्युले पाठ करतात, रट्टा मारतात, उत्तरं कॅल्क्युलेशन वगैरे काढतात. पण ज्यावेळेस डिफिकल्ट एक्झाम्पल येतं त्याचे पार्ट्स तुम्हाला माहिती नसतात, त्यावेळेस मात्र कन्फ्युजन होत असतं. त्याच्यामुळे सिलेंडर विषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया. तुमच्या घरामध्ये अनेक वस्तू आहे सिलेंड्रिकल शेप्स. तुमच्या घरातलं जे गॅस सिलेंडर आहे ते सिलेंड्रिकल शेप आहे. मग आता हे सिलेंडर कसं समजावणार मी तुम्हाला? मग आता हे सिलेंडर समजण्यासाठी तुमच्या घरामध्ये एक गोष्ट आहे बघा, एक स्टीलचा डबा, स्टीलचा डबा किंवा असा प्लास्टिकचा डबा किंवा तुमचा कुठलाही मेटलचा डबा तुमच्याकडे असा आहे. हे आहे तुमचं. मग ते मोठं सिलेंडर उचलून आणण्याची गरज नाहीये. हा आहे सिलेंड्रिकल शेप. मग आता हे जे सिलेंडर आहे हा काय आहे, याचा सिलेंड्रिकल शेप आहे. मग तुमचं जे सिलेंडर आहे ते सिलेंडर 2 गोष्टींपासून बनलेलं असतं, 3 गोष्टींपासून ऍक्च्युली बनलेलं असतं. दॅट इज दिस इज द सर्क्युलर शेप. जो अप्पर साइडचा जो सर्क्युलर शेप आहे त्याने बनलेला असतो. मग हा एक सर्क्युलर शेप आणि खाली पण काय आहे त्यात तुमचा सर्क्युलर शेप, म्हणजे हा एक सरफेस आणि हा एक सरफेस, ह्या 2 सरफेस. आणि तिसरा सरफेस कोणता? हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे कर्व सरफेस. हा काय आहे तुमचा कर्व सरफेस. अशा 3 गोष्टींपासून तुमचं सिलेंडर बनलेलं असतं. अप्पर, लोअर सरफेस विच इज सर्क्युलर इन शेप आणि द कर्व सरफेस. हे काय आहे त्याचं कर्व सरफेस. आता ह्या अप्पर आणि लोअर सरफेस काय आहे, सर्क्युलर आहे, म्हणजे या सर्कलला काहीतरी रेडियस असणार आहे. या सर्कलला पण काय असणार आहे, काहीतरी रेडियस असणार आहे. आणि हा जो कर्व सरफेस आहे याला काय असणार आहे, तुमची काहीतरी हाईट असणार आहे. आणि याच्यावरून आपण सगळे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले छानपैकी समजून घेणार आहोत. सो स्टुडंट, लेट्स सी इन व्हेरी डिटेल अबाउट द सिलेंडर. सो आता थांबूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.